हॅलो फ्रेंड्स, आता आपण ETG नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. काय आहे टाईप्स ऑफ मायक्रोग्रिड. तर मुलांनो, लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर जेवढी पण मुलं बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी लेक्चर लाईक करायचं आहे. आणि जे मुलं नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलरली मिळत जाईल. आता टाईप्स ऑफ मायक्रोग्रिड कोणत्या बेसिसवर क्लासिफाईड केलेले आहेत तर बघा, मायक्रोग्रिड क्लासिफाईड ऑन द टाईप ऑफ सप्लाय, त्यानंतर आहे सोर्स आणि सिनारो, आणि चौथं काय आहे वॅटेज. म्हणजे हे 4 टाईप आहेत. 4 ह्याच्यावर त्याचे काय केलेले आहेत टाईप्स पाडलेले आहेत. क्वेश्चन नंबर पहिला इथंच तयार होत आहे. मायक्रोग्रिड आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कुठले कुठले बेसिस आहेत? टाईप ऑफ सप्लाय, सोर्स, सिनारिओ आणि पॉवर किंवा साईज. हे 4 पॉईंट आहेत. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सेपरेटली टाकायचं आहे, जेणेकरून माझी एक्सेल शीट व्यवस्थित तयार होत जाईल. ओके, आता बघा AC टू DC ग्रिड. पहिला आहे AC टू DC ग्रिड. म्हणजे काय आहे? टाईप ऑफ द सप्लाय. पहिला काय आहे? टाईप ऑफ द सप्लाय. म्हणजे हे कशा अंतर्गत येतं आहे? टाईप ऑफ सप्लाय. त्यानंतर काय आहे बघा, डिस्ट्रीब्युटेड जनरेशन सिस्टीम. आता ह्या ज्या 2 पॉईंट आहेत जे बघणार आहे आपण, AC टू DC ग्रिडमध्ये काय आहे? इन AC मायक्रोग्रिड ऑल डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्सेस अँड लोड्स आर कनेक्टेड टू द कॉमन AC बस. म्हणजे कुणाला? कॉमन AC बसला कनेक्ट केलेले आहेत. Block diagram of AC and DC microgrid refers to the DC generation unit as well as the energy storage will be connected to the AC bus via DC to AC inverter and further AC to DC rectifier used for supply load. आता मला सांगायचं आहे, तुम्ही क्वेश्चन नंबर 2 असेल तुमच्यासाठी, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकलच्या रिलेटेडच आहे. रेक्टिफायरला काय होतं? AC टू DC होतं का DC टू AC होतं? आणि इन्व्हर्टरला AC टू DC होतं का DC टू AC होतं? ह्या 2 गोष्टी सेपरेटली मला कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 2 असेल. काय आहे? क्वेश्चन नंबर 2 काय आहे? रेक्टिफायरमध्ये काय होतं आणि इन्व्हर्टरमध्ये काय होतं? ह्या ठिकाणी आता बघा, डिस्ट्रीब्युटेड जनरेशन सिस्टीममध्ये काय आहे बघा, सेंट्रल पॉवर प्लॅन्ट आहेत हे सगळे, आणि डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत बिल्डिंग्स, फ्युअल सेल, सेंट्रल प्लॅन्ट, विंड मिल, मायक्रो टर्बाईन, ह्या पद्धतीने केलेलं आहे. नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ, हे गरजेचं आहे बघणं, नीड अँड सिग्निफिकन्स ऑफ डिस्ट्रीब्युटेड जनरेशन इन प्रेझेंट पॉवर सिस्टीम. नीड काय आहे? इन्क्रीज द पॉवर डिमांड अँड डिप्लेशन द फॉसिल फ्युअल. इन्क्रीज द पॉवर डिमांड. दुसरं काय? नो हाय पीक लोड शॉर्टेज. पीक लोडला जे शॉर्टेज होतं ते होत नाही. तुमच्यासाठी तिसरा क्वेश्चन असा आहे मशीन रिलेटेड, पीक लोडला कुठलं पॉवर प्लॅन्ट यूज केला जातं? हिंट देतो तुम्हाला. पीक लोड म्हणजे काय? एकदम इमर्जन्सी केस, ज्यावेळी डिमांड एकदम हाय असतं. पीक लोड आणि बेस लोडला कुठला पॉवर प्लॅन्ट यूज केला जातो? हे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आहे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये एक काय आहे? पीक लोडला कुठला पॉवर प्लॅन्ट यूज केला जातो आणि बेस लोडला कुठला पॉवर प्लॅन्ट यूज केला जातो? हे 2 क्वेश्चन आहेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकायचे आहेत. रिड्यूस द हाय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस. लिंकिंग रिमोट द इनॲक्सेसेबल एरिया. जिथं इनॲक्सेस करू शकत नाही आपण सप्लाय, तिथं ॲक्सेस केली जाते. फास्टर रिस्पॉन्स टू द न्यू पॉवर डिमांड. पॉवर डिमांड जर वाढलेला असेल तर त्याला काय केलं जातं? फास्टर रिस्पॉन्स दिला जातो.
इम्प्रूव्ह द सप्लाय रिलायबिलिटी, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, स्मार्ट ग्रीड ह्यामध्ये एक कॉमन आहे की रिलायबिलिटी वाढत जाते. कुठलीही गोष्ट ॲटोमॅटिक आली तर त्याची रिलायबिलिटी काय होत जाते, वाढत जाते. एन्हान्स इलेक्ट्रिकल मार्केट, आणि एक लक्षात ठेवा, रिलायबिलिटी जिथं वाढते तिथं मार्केटसुद्धा वाढत असतं. म्हणजे जर तुम्ही एखादा धंदा जर प्रामाणिकपणे करत असाल तर तुमचा ते धंदा वाढतच जातो. त्या पद्धतीनं जिथं रिलायबिलिटी आहे तिथं मार्केटसुद्धा काय होतं, वाढत जातं. आता टेक्नॉलॉजी फॉर डिस्ट्रीब्युशन जनरेशन बघा काय आहे. टेक्नॉलॉजी फॉर डिस्ट्रीब्युशन जनरेशन सिस्टीम. आता डिस्ट्रीब्युशन जनरेशन सिस्टीम इज व्हेरी फ्लेक्सिबल. It can be based on the renewable or non-renewable energy resources. The decentralized generation technology include but not limited to the following part. काय आहे बघा इथं, रिन्युएबल फ्युएल्स आहेत आणि नॉन रिन्युएबल फ्युएल्स आहेत. त्यामध्ये बरेचसेच आहेत, तुम्ही दोनच लक्षात ठेवा. टेक्नॉलॉजी काय कशामुळे जनरेट केलेली आहे, हे जे दोन प्रकार आहेत, एक रिन्युएबल आहे, दुसरा नॉन रिन्युएबल आहे. एक रिन्युएबल आणि दुसरं नॉन रिन्युएबलची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. ह्यात काय आहे बघा, रेसिप्रोकेटिंग इंजिन. रेसिप्रोकेटिंग इंजिन कॅन बी फ्युएल्ड बाय आयदर बाय डिझेल और नॅचरल गॅस. इथं चौथा क्वेश्चन तुमचा तयार झाला बघा. क्वेश्चन नंबर 4. जसे जसे मी क्वेश्चन देत आहे तसे तसे तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला MCQला कुठेही अडचण येणार नाही. रेसिप्रोकेटिंग इंजिन्सला फ्युएल म्हणून काय वापरलं जातं, हा क्वेश्चन आहे. रेसिप्रोकेटिंग इंजिनला फ्युएल म्हणून काय वापरलं जातं, तर काय आहे, नॅचरल डिझेल और नॅचरल गॅस विथ व्हेरिंग द इमिशन्स आउटपुट. हे उत्तर आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सेपरेटली टाकायचं आहे. Almost all engines used for the power generation are the 4-stroke and operate on the 4 cycle of intake, compensation, combustion and exhaustion. Reciprocating engines are manufactured in various size and range. Their typical uses in the providing continuous power supply. Question number 5 आहे बघा तुमच्यासाठी. Uses of reciprocating engine काय आहे, provide continuous power supply or backup इमर्जन्सी पॉवर. बॅकअप इमर्जन्सी पॉवर. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. आता मायक्रो टर्बाइन. मायक्रो टर्बाइन्स आर द इमर्जिंग क्लास ऑफ द स्मॉल स्केल डिस्ट्रीब्युशन पॉवर जनरेशन सिस्टीम इन द साइज रेंज ऑफ 30 to 400 किलोवॅट. क्वेश्चन नंबर 6 आहे तुमच्यासाठी. मायक्रो टर्बाइनची रेंज काय असते, कारण का असे रेंजचे पण क्वेश्चन पडत आहेत. रेंजचे क्वेश्चनसुद्धा पडत आहेत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आम्ही का अभ्यास करायचा, सगळं आता ऑनलाईन होत आहे, एक्झाम ऑनलाईन होतील, नेटवर प्रश्न सर्च केले तर गावतील. मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगेन की फक्त 20% क्वेश्चन असे मिळू शकतात की ते तुम्हाला नेटवर डायरेक्ट सापडतात. परतचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला जर अभ्यास व्यवस्थित असेल तरच मिळू शकतात. त्यामुळं मी जसं सांगतो आहे तसं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला, अभ्यास करत जावा, फायदा होत जाईल तुमचा. ठीक आहे. मायक्रो टर्बाइन कन्सिस्ट ऑफ कॉम्प्रेसर, कंबस्टर, टर्बाइन अँड जनरेटर. द कॉम्प्रेसर अँड टर्बाइन्स हॅव अ रेडियल फ्लो डिझाईन. डिझाईन कशी आहे, रेडियल फ्लो डिझाईन आहे. अँड resembles automatic engine turbocharger. Most designs are the single shaft, uses high speed permanent magnet generator producing a variable voltage, variable frequency, alternating power. आता काय आहे, कंबशन गॅस टर्बाइन. कंबशन गॅस टर्बाइन. कंबशन गॅस टर्बाइनमध्ये काय आहे, सिंपल सायकल कंबशन टर्बाइन युनिट स्टार्ट्स ॲट अबाउट 1 मेगावॅट. क्वेश्चन नेक्स्ट तुमच्यासाठी असेल, कितवा क्वेश्चन आहे इथं बघा, 5 म्हणजे हे 6. क्वेश्चन नंबर 7 असेल तुमच्यासाठी.
काय क्वेश्चन आहे? कंबशन गॅस टर्बाईनची रेंज किती आहे? कंबशन गॅस टर्बाईनची रेंज किती आहे? 1 मेगावॅट आहे. हे रेंजसुद्धा विचारू शकतात एक्झामला, तुम्ही जरा व्यवस्थित करा. These turbine can also configured as a combined cycle power system to achieve up to 15 मेगावॅट. 15 मेगावॅटपर्यंत काढू शकतो. ऑल्सो कॉल्ड ॲज द इंडस्ट्रियल टर्बाईन्स. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 तुमच्यासाठी तयार झालेला आहे. काय आहे? कंबशन गॅस टर्बाईनचं दुसरं नाव सांगायचं आहे. तर नाव काय आहे दुसरं त्याचं? इंडस्ट्रियल टर्बाईन. इंडस्ट्रियल टर्बाईन. मित्रांनो, जे मी क्वेश्चन विचारत आहे ते तुम्ही क्वेश्चन देत चला, तुमचा फायदा होत जाईल. कंबशन टर्बाइन्स have a relatively low installation cost, low emissions, require frequent maintenance. However, their low electrical efficiency has limited turbine to primarily peak load combined heat power applications. क्वेश्चन नंबर 9 तयार झालेला आहे. जे डिसॲडव्हान्टेजेस सांगायचं आहे. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कंबशन गॅस टर्बाईनचे डिसॲडव्हान्टेजेस सांगायचे. त्यानंतर आता पुढे काय आहे? फ्युअल सेल. देर आर मेनी टाइप्स ऑफ फ्युअल सेल करंटली अंडर द डेव्हलपमेंट इन द 5 to 100 kilowatt size range, including phosphoric acid, proton exchange member, molten carbonate, solid oxide, alkaline, and direct methanol. Fuel cell have very low level of nitrous oxide and CO2 emission because power conversion is an electromechanical process. 10वा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. क्वेश्चन काय आहे बघा, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की फ्युअल सेलला कन्व्हर्जन कशात होतं? कन्व्हर्जन काय होतं? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसमध्ये कन्व्हर्जन होतं. सॉरी, इलेक्ट्रोकेमिकल. मग ह्यात आता पुढचा पार्ट काय आहे? फोटोव्होल्टाइक, PV म्हणतो आपण त्याला. Photovoltaic system are the most commonly known as the solar panel. Photovoltaic solar panels are made up to the smaller cells connected together that converts light radiation into electricity. Photovoltaic cells produce direct current. क्वेश्चन नंबर 11 तुमच्यासाठी आहे. फोटोव्होल्टाइक सेल कुठला करंट प्रोड्यूस करतो? AC करंट काय DC करंट? तर उत्तर काय आहे? DC करंट. फोटोव्होल्टाइक सेल काय करतो? DC करंट प्रोड्यूस करतो. विच मस्ट बी इन्व्हर्ट यूजिंग द AC सिस्टीम. Photovoltaic system produce no emission, are reliable and require minimum maintenance operation. मिनिमम काय लागतं त्याला? पॉवर लागते जेणेकरून ते ऑपरेट होत जाईल. विंड टर्बाईन. Wind turbines produce electricity and require no additional investment in the setting up to the large infrastructure such as new transmission lines and are thus commonly employed as a remote power application. आता बघा, हे फार महत्त्वाचं आहे. डिस्ट्रीब्युशन जनरेशन इन इंडिया. डिस्ट्रीब्युटेड जनरेशन इन इंडिया. In India, many renewable energy technology are being employed in a number of decentralized generation projects. The figure below illustrates the technology options. आता काय काय टेक्नॉलॉजी ऑप्शन्स आहेत यात बघा, हे फार महत्त्वाचं आहे. In typical India rural areas, smart microgrid can provide clean, reliable, and affordable and scalable electrical power. For Indian economy, rising fuel cost, under the investment in the old infrastructure, and climatic change are some of the biggest challenges being faced by the energy industry today. Question number 13. इंडस्ट्री आता सध्या कुठली बिगेस्ट चॅलेंज फेस करत असते? तर बिगेस्ट चॅलेंज काय आहे? रायझिंग फ्युएल कॉस्ट वाढत आहे. अंडर इन्व्हेस्टमेंट इन द ओल्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. क्लायमेट चेंज बिगेस्ट चॅलेंज फेस्ड. ह्या चॅलेंज इंडस्ट्री आता फेस करत आहे. मायक्रो स्मार्ट ग्रिड कॅन डायव्हर्ट बेनिफिट्स बाय द यूज ऑफ द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस व्हाईल इम्प्रूव्हिंग द रिलायबिलिटी,
security and useful of the electric infrastructure. The development of the basic smart grid technology can be accelerated by bringing together by all stakeholders, namely state and local government, utilities companies असतील, प्रायव्हेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर असेल किंवा आय टी कंपनी असेल, ह्यांनी सगळ्यांनी मुद्दा हा उचलून धरला तरच त्याची डेव्हलपमेंट होऊ शकते. आता स्मार्ट सबस्टेशन हा पण पार्ट महत्त्वाचा आहे, पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचं पॉवर सिस्टीम रिलेटेड हा सर्व पार्ट येत आहे. ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. तत्पूर्वी जे तुम्हाला आज क्वेश्चन किती विचारले आहेत, टोटल 13 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याचे ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी मलाही समजेल की तुम्हाला काय समजते. ज्या मुलांना काही गोष्टी समजत नसेल तर त्यांनी डायरेक्ट मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी, किंवा माझा नंबर मी नेहमी लेक्चरला देत असतो. जरी काही शंका असतील तर तुम्ही 94 22 33 40 49 यादव सर हा नंबर सेव्ह करा, जेणेकरून तुम्हालाही काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर आज इथं आपण थांबतोय. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढेल. थँक्यू सो मच.